तर मित्रांनो, व्लॉगची सुरुवात आपण करत आहोत बजरंगबलीचं दर्शन घेऊन. आणि आज आपलं गोव्याला जाण्यासाठी रिझर्वेशन सुद्धा आहे. स्टेशनवरच शेवटचा मील घेतला. त्यानंतर ट्रेनमधील सकाळ काही अशी होती. सकाळी उठून ट्रेनमध्ये मी माझा पहिला मील घेतला आणि हा प्रवास खूपच मोठा असल्या कारणामुळे मी माझे सगळे मील कॅरी करून घेतले होते. आणि ही ट्रेन ऑलमोस्ट 4 तास लेट होती, तर पूर्ण बॉडी थकून गेली होती. ट्रेनचं तर ठीक होतं, पण बसमध्ये पूर्ण वेळ धक्के खात गेलो. त्यानंतर तिथं पोचता पोचता खूप रात्र झाली होती. मग वेळ वाया न घालवता मी निघालो वर्कआउटला जायला. मग लाईट वेटनी अप्पर बॉडी फुल ट्रेन करून घेतली. त्यानंतर गोव्यामधील दुसऱ्या दिवसाची सुरुवात वर्कआउट पासून केली आणि हा माझा लास्ट सेशन होता कॉम्पिटिशनच्या अगोदरचा. आता कॉम्पिटिशनला 1 दिवस बाकी असल्यामुळे वॉटर पूर्णपणे बंद करून टाकलं होतं. जे पण खात होतो ते सगळं काही ड्राय खात होतो. त्यानंतर लंच मील पॅक करून मी निघालो व्हेन्यूला जाण्यासाठी, कारण आज आपल्याला ट्रंक नंबर मिळणार होता. त्यानंतर गाडीची टाकी फुल करून घेतली, कारण आपला जो व्हेन्यू होता तो 50 किलोमीटर लांब होता. ट्रॅव्हल करता करताच अर्धी एनर्जी तिथंच संपून गेली. व्हेन्यूवर पोचताच बघतोय काय भरपूर गर्दी होती. 2 तास लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर फायनली आपला नंबर आला. मग रेजिस्ट्रेशनची प्रोसेस फॉलो केली. त्यानंतर आपली ट्रंक चेक करून बघितली प्रॉपर होते की नाही. परत जाऊन स्टेजवर लफडा होईल त्यापेक्षा आत्ताच बघून घेतलेलं बरं. मग फायनली आपला ट्रंक नंबर भेटला, जो की होता 210. उद्या तुमच्या भावाला सगळे 210 नंबरनीच ओळखतील. व्हेन्यूवरून येता येता रात्र झाली होती. मग घरी येऊन लवकरच झोपून घेतलं. गोव्यामधील तिसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी मार्केटमध्ये होती, कारण आज कॉम्पिटिशनचा दिवस होता. तर त्यामुळे सगळे मील्स प्रॉपर प्रिपेअर करून मला घेऊन जायचं होतं. कॉम्पिटिशनच्या अगोदरचे सगळे मील्स प्रॉपर पॅक करून घेतले. त्यानंतर मी सर्व मील्स पॅक करून निघालो व्हेन्यूला जाण्यासाठी. व्हेन्यूवर पोचताच मी पहिला माझा लंच मील घेतला. त्यानंतर बॉडी टॅन करायची होती आपल्याला, तर सर्व कपडे काढून घेतले. टॅनिंग करायला जातच होतो, तर तेवढ्यात टॅनिंगवाला म्हणतो की व्हिडिओ अलाउ नाहीयेत. मग त्यानंतर आपली थोडीफार ओळख दाखवली. मग पूर्ण बॉडी चांगल्या प्रकारे टॅन करून घेतली. टॅन घेतल्यानंतर बॉडीवरचं टॅन पूर्णपणे चांगल्या प्रकारे सुकवून घेतलं. त्यानंतर ड्राय सिट्रोलिन घेतलं. सिट्रोलिन घेतल्याने बॉडी चांगल्या प्रकारे पंप होते. त्यानंतर बॉडी पंप करून घेतली. शायनर लावून डायरेक्ट चढलो स्टेजवर. कॉम्पिटिशनला चीअर अप करण्यासाठी आपला मित्र परिवार पण आला होता. तर मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण आलेला आहे. विदाउट म्युझिक पोझिंग एन्जॉय करा.
तर मित्रांनो फायनली आपली फर्स्ट प्लेस लागलेली आहे. तर मित्रांनो हे सगळं पॉसिबल झालं तुमच्यामुळे, माझ्या फॅमिलीमुळे, माझ्या मित्र परिवारामुळे. तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या. तर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि हा खेळ इथेच संपत नाहीये. भेटूयात लवकरच एक नवीन वादळ घेऊन. धन्यवाद.